हे पहा, मी स्पष्ट बोललो, मुंडका आणि हातपाय आमच्या ज्या खालच्या संस्था आहेत त्या छाटायच्या आहे. जिल्हा परिषद आमच्या ताब्यातून घेतली. आमच्याकडची महापालिकेचा महापौर शिवसेनेचा असायचा, तो घेऊन टाकला. आता जे आहे हे छाटण्याची पद्धत काय, ते तलवारने आमची गर्दन छाटू लागले. तिने बोललो मी, हे जे पद एक 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 खाली करू लागले, ही शिवसेना संपवण्याचा नियोजन आहे. मी हे बोललो. आता काही शब्द रचना इकडून तिकडे जोडली तर आम्ही काय ते तलवार घेऊन भांडायचं का? मला आमची लढाई शब्दाची आहे. आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडायची आहे. आमच्या पक्षाला कोणी डॅमेज करत असेल तर आमच्या पक्षाचा अस्तित्व संपायला निघाले असेल तर त्याची भावना आमच्या वरिष्ठांना कळवणं वेळेवर गरज आहे. मी हेच बोललो का याच्यावर दोन नेते जे आज राज्याचे मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी, ते याच्यावर उपाय काढू शकतात. त्यानंतर आमचे नेते जे आहेत, आमच्या पक्षाचे जे काही सर्वस्व आहे, जे काही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आहे, ते याच्यावर उपाय काढू शकतात. आणि त्यांना भेटल्याशिवाय मी पुढची तुम्हाला काय सांगू का मी काय करणार आहे? मी बोललो ते सत्य असेल तुम्हाला न्याय मिळेल, मी चुकीचा बोलत असेल तुम्हाला ते माझ्यावर कारवाई करतील. नक्कीच. सत्तर मात्र भाजपला सुद्धा आपला पक्ष वाढवणार. कोणत्या शब्दामध्ये बोलावं मी तुम्हाला? भाजप सुद्धा एक मोठा पक्ष आहे. भाजप सुद्धा आपला पक्ष वाढवणार की? तो त्यांचा अधिकार आहे. तो त्यांचा अधिकार आहे. पण आम्हाला संपून वाढत असेल तर मग आम्ही काहीतरी कामाख्या देवीला विचारावं लागेल का आमची चूक काय झाली. तुम्हाला असं म्हणायचंय की भाजप शिवसेना संपवते? मी तेच तो बोलू लागलो, तुम्ही वेळोवेळी तेच बोलू लागले. त्यांचा पक्ष ते वाढवा जरूर, पण आम्ही तरी काही बलिदान दिलेलं आहे ना. आमचा बलिदान देताना राजकारणाचा आम्ही जो राजकीय खेळ खेळला त्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे साहेबांसारख्या नेत्यांनी विश्वास ठेवला. 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून 18 तास काम केलं. अनेक लोकांना लोपअभियुक्त अशा योजना आणल्या. त्या लाडकी बहीण असेल, शेतकऱ्याला मदत करण्याचे असेल, शेतमजूर, गोरगरीब, दलित, पीडित प्रत्येक माणसाला एकनाथ शिंदे साहेबांनी मदत केली. आणि एकनाथ शिंदे साहेबांचं मुख्यमंत्री पद गेल्यानंतर आम्हाला जी ट्रीटमेंट मिळू लागली, हे कुठेतरी सत्य परिस्थिती कोणाला तरी बोलावं लागेल. मी ते बोलली.